जय शिवराय. आवाज येत असेल कदाचित सगळ्यांना. मित्रांनो, आज आपण ज्या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर 2 सप्टेंबरचा शासन निर्णय आला आणि मराठवाड्यातला मराठवा संपूर्ण हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणून संपूर्ण मराठा समाज गुलाल घेऊन अक्षरशः उत्साह साजरा करत होता. परंतु आज 6 महिने झाले, किती मराठ्यांना जात प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणून मिळालेलं आहे, हा खरा प्रश्न आहे. गेल्या 2 सप्टेंबरच्या दिवसापासून आम्ही सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय की शासनाच्या वतीनं कुठंही असं सांगण्यात आलं नाही की हैदराबाद गॅझेट लागू झालं आहे म्हणून. परंतु आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून जे कोणी मराठा समाजाला कुणबी नोंदी आढळल्या असतील त्यांना जे कोणतं जात प्रमाणपत्र मिळतं आहे ते जात प्रमाणपत्र 1 जून 2004च्या JR नुसार मिळतं. याच्याकरता मी आपल्या सगळ्यांसमोर हा जो काही 2 सप्टेंबरचा शासन निर्णय आहे हा आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध आहे. याच्यामध्ये संदर्भ क्रमांक 2 मध्ये 1 जून 2004चा जो शासन निर्णय आहे तोच मराठा कुणबी आरक्षणाचा मूळ गाभा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु आपल्याला दिशाभूल केली जाते, वेगळंच काहीतरी सांगितलं जातं आणि आपण समाजाचे भावनिक कार्यकर्ते वेगळंच काहीतरी घेऊन पळतो असं दिसून येत आहे. 2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या मूळ मागण्या अशा होत्या की मराठा समाजाचा सरसकट ओबीसी समावेश करावा. हैदराबाद गॅझेट नावाचं नवीन त्या ठिकाणी एक ड्राफ्ट आपल्या हातात आला. तो ड्राफ्टचा हा जो कॉलम आहे हा जर का प्रत्येकाने वाचला तर तुमचा सगळ्यांचा गैरसमज दूर होईल. आणि हे जे काही संदर्भ दिलेत 10 संदर्भ त्यांनी जवळपास याच्यामध्ये दिले आहेत, हे 10 संदर्भ वाचले पाहिजेत. हे संदर्भ काय आहेत, त्याच्यानंतर हे जे काही प्रस्तावना दिली ती वाचली पाहिजे. आणि शासन निर्णय काय आहे, पूर्ण शासन निर्णयाचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे 2 नंबरच्या पेजवर. मी तुम्हाला वाचून दाखवतो काय. संदर्भ क्रमांक वाचा क्रमांक 1. वाचा क्रमांक 1 काय सांगतं की महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यासाठी जात प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियम म्हणजे अधिनियम काय आहे ते वाचा क्रमांक 1 मध्ये आहे. आणि 3 मध्ये काय आहे की जात प्रमाणपत्र देण्याचे पडताळणीचे नियम 2012चा सुधारित कायदा 1 सप्टेंबर 2012ला त्याच्यामध्ये ॲडिशनल झाला. त्याच्या पुढे 2024 पर्यंत त्याच्यामध्ये नवीन कायदे ॲडिशनल झाले आहेत. आता ते काय सांगतं की क्रमांक 23 अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्याकरता नियम तयार करण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद गॅझेटेरमधील नोंद विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना, आता हैदराबाद गॅझेटमधली कोणती नोंद आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी देणं बंधनकारक होतं, ते त्यांनी संदर्भामध्ये विस्तृतपणे दिलेलं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा की मराठा समाजाच्या व्यक्तींना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकारात सहाय्य करण्याच्या दृष्टीकोने गाव पातळीवर एक समिती नेमलेली आहे. ही समिती त्यांनी ॲडिशनल त्याच्यात ऍड केली आहे. अगोदर समिती नव्हती. अगोदर डायरेक्ट आपण तहसीलला SDM ला तो अर्ज करायचा असतो. तुमची नोंद असेल तर त्या नोंदीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र वंशवाद सिद्ध करून ती द्यावं लागत होती. आता वंशवाद सिद्ध करण्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी ती गाव समिती तुम्ही जे म्हणतायत ते लिहून देण्याचं काम ते करणार आहेत, म्हणजे पंचनामा करणार आहेत किंवा अहवाल देणार आहेत, या 2 गोष्टी. आणि त्याच्यात एक नवीन 1967 पूर्वी तुमचे पूर्वज जर का तुमच्याकडे नोंद नसेल तर तुमचे पूर्वज शेती करत होते का, शेतमजुरी करत होते का, बटाईने शेती करत होते का, असा काहीतरी पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. त्याच्यात तुम्हाला ते शपथपत्र द्यावं लागेल. मग तुमचे पूर्वज 1967 पूर्वी त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी होते का, तर होते. याच्यात काही दुमतच नाहीये. प्रतिज्ञापत्राच्या आधारे सक्षम प्राधिकारी यांनी चौकशी करून खात्री जमा करायची. आता खात्री जमा करायला SDM काय गावात येणार नाही. तो जे काही तुमचं गाव समितीचा अहवाल आहे, तुमचे जे महसुली पुरावे आहेत, त्याच्यात जे काही स्क्रुटनी होईल, जी काही नोंद करतील ते 3 लोक, आणि त्याच्यानंतर तो नायब तहसीलदाराकडे ती फाईल जाईल. तो OS जो कक्ष अधिकारी असेल तो त्या सगळा अहवाल पाहून ती SOP जी आहे ही SOP
ही SOP बघून ते त्या ठिकाणी तुम्हाला हे जे काही दिलंय हे तक्ते भरणार आहेत ते 3 लोक आणि खाली सही शिक्के मारून देणार आहेत. आता मला सांगा, साधा विषय, मराठा समाज शेतकरी आहे? हो आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी निघतायत? हो निघतायत. मग जर का आजचा मराठा पूर्वीचा कुणबी आहे असं हैदराबाद गॅझेट सांगतंय, मग सरकारने सरळ सरळ मराठा आणि कुणबी एक असल्याचं सिद्ध करून द्यावं. विशेष कशाला पांगवता? शब्दांचा खेळ करून मराठा समाजामध्ये अंतर्गत 2 गट तयार करायचे आणि यांच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या. हे किती दिवस चालणार आहेत? 6 महिने झाले, 310 प्रमाणपत्र निघतात आणि लोकसत्ता सारखा नालायक पेपर, मी नालायक याच्याकरता म्हणतो, 35,000 जात प्रमाणपत्र निघले म्हणून सांगतो हैदराबाद गॅझेटनुसार. आणि शासन सांगते मराठा स्तरावरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर की 310 प्रमाणपत्र निघलेत. याची संख्या का वाढत नाही? तर ते म्हणतात अर्ज येत नाहीत. अहो, अर्ज का येत नाहीत? कारण तुम्ही अर्जासाठी त्या ठिकाणी नियम लावलेत की पहिले तुम्ही म्हणता नोंद दाखवा, नोंद आहेत का? माझं सारं सदस्य गणित एवढं आहे की मनोज जरांगे पाटील आणि सगळ्या मराठा कार्यकर्त्यांना विनंती आहे की कमीत कमी ज्या गावात नोंदी सापडल्या ते तरी 100% पूर्ण करून घेऊत ना. बाकीचं बघू काय करायचं नाही करायचं. हैदराबाद गॅझेट लागू झालंय हे आपणच आपल्या तोंडाने सांगतो. सरकार कुठं म्हणतंय हैदराबाद गॅझेट लागू झालं? सरकार म्हणतं हैदराबाद गॅझेट मधल्या नोंद विचारत घेऊ. जसे 41 पुरावे आहेत तसा 42वा पुरावा झाला. मग हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकी नोंद काय आहे? हैदराबाद गॅझेटमध्ये जी नोंद आहे की आजचा मराठा समाज हा पूर्वीचा कुणबी होता, ही जर का नोंद आहे तर मग मराठा समाजाला आज या ठिकाणी नोंदी शोधण्याची गरज कशाला राहील? साधा सिंपल प्रश्न आहेत. आज पावसाळी अधिवेशन संपलं, कुठेही मराठा समाजाच्या बाबतीत आरक्षणाच्या बाबतीत एकही शब्द एकाही आमदाराने बोललेला नाही. आज दुसरं उन्हाळी अधिवेशन चालू झालेलं आहे. हिवाळी अधिवेशन संपलं, पावसाळी अधिवेशन त्याच्या अगोदरच झालं होतं आणि आता उन्हाळी अधिवेशन चालू आहे. हे शेवटचं अधिवेशन आहे, बजेट अधिवेशन आहे. उद्यापासून बजेटवर बोलायला चालू होतील. माझी मराठवाड्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आपला नेता जर का जरांगे पाटील असेल तर त्या जरांगे पाटलाच्या योगदानाला तुम्ही सगळ्यांनी स्मरण करून या ठिकाणी शपथ घ्या की तुमच्या आमदाराला तरी एक पत्र लिहा की बाबा तू अधिवेशनामध्ये बोल मराठा आरक्षणावर. जर का तो आमदार तुमचं जर का ऐकत नसेल तर कसले आपण मराठी आहोत? विचार करावा लागेल आपल्याला की 2 सप्टेंबरला GR निघतो की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणून आपणच सांगतो तोंडाने. सरकार कुठं सांगते? सरकार म्हणतंय का हैदराबाद गॅझेट लागू केलंय? अरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरळ येऊन सांगतो टीव्ही चॅनेलवर की ज्याच्या नोंदी असतील त्याला जात प्रमाणपत्र देण्यात येतील. एकनाथ शिंदे सांगतात की ज्याच्या नोंदी असतील त्याला जात प्रमाणपत्र देण्यात येईल. मग ज्याच्या नोंदी नाही त्यांनी काय करायचं? मग आमचे नेते सांगतात की शपथपत्र घ्यायचं. अरे बाबा हो, ज्याची भावकीमध्ये समजा उदाहरणार्थ एखादं गाव आहे, रायपूर नावाचं एखादं गाव आहे, त्या रायपूरमध्ये भोसले नावाच्या नोंदी सापडल्यात. भोसले नावाची एक जरी नोंद सापडली असेल तर त्या ठिकाणी कायदा असं सांगतो की तुम्हाला वंशवाद सिद्ध करायचे आहेत. जर का महसुली कागदपत्राचा तुटवडा असला तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं शपथपत्र द्यायचंय. 25 जानेवारी 2025चा GR शिंदे समितीने जो काढला होता तो GRचा उल्लेख 2 सप्टेंबरच्या या संदर्भामध्ये का नाही? साधा प्रश्न. 6 सप्टेंबरला मी मनोज जरांगे पाटलांना सुद्धा याबद्दल बोललो, परंतु जर का आम्ही प्रश्न विचारले तर लगे आम्ही मनोज जरांगे पाटलाचे विरोधक, आम्ही दुकानदार, आम्ही टोळी बहाद्दर, आम्ही कुठेतरी विकले गेलो. हे सांगून तुम्ही समाजाची दिशाभूल करू नका ना. ज्याला कळतंय त्याला बोलू द्या, ज्याला बोलता येत नाही त्याला जे आंदोलन करता येत ते आंदोलन करा. समाजाने जरांगे पाटलाचं नेतृत्व स्वीकारलंय. तुम्ही आम्ही जरी ते नाकारत असेल तर ते कोणी विचारत नाहीत, हे लक्षात धरा. जरांगे पाटलानं खेड्यापाड्यातल्या समाजाला डोक्यावर घेतलंय जरांगे पाटलाला. त्याच्यामुळं विरोध जरांगे पाटलाला नाहीये. जरांगे पाटील समाजाचं नेतृत्व असेल तर जरांगे पाटलाची ही जबाबदारी हे समजून घेतलं पाहिजे. आणि जरांगे पाटलाला आम्ही सांगायला जाणार आहोत. आता मी स्वतः निर्णय घेतला आहे की किती दिवस आता सोशल मीडियावर बोलायचं. जरांगे पाटलाला याच्या अगोदरही जाऊन भेटलो, याच्या अगोदरही जाऊन सांगितलेलं आहे. आता आज आहे मंगळवार, उद्या सगळ्या आमदारांना मी स्वतः फोन करणार आहे. सगळ्यांना एक पत्र पाठवतोय मराठा क्रांती मोर्चाच्या लेटरहेडवर आणि त्यांना आव्हान करतोय की हैदराबाद गॅझेट जर का लागू झाला असेल तर अधिवेशनामध्ये तसा ठराव करून घ्या, तसा कायदा पारित करून घ्या, तसं एखादं विधेयक पारित करून घ्या की मराठा वाड्यातला जो काही आजचा मराठा समाज आहे हा पूर्वीचा कुणबी होता. हैदराबाद स्टेटमध्ये त्याला कुणबी आरक्षण मिळत होतं. मग त्यांना आम्ही 2 सप्टेंबरचा जो GR आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आजचा मराठा हा मूळचा कुणबी आहे असा उल्लेख तरी करा ना.
तोही उल्लेख करत नाही. पूर्णपणे तुम्ही त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करून ठेवलाय. आणि मग आमच्यासारखे कोणीतरी बोलायला गेलं तर त्या ठिकाणी लगेच मनोज जरांगे पाटलाचे विरोधक आहेत. जरांगे पाटलाला अक्कल शिकवायला लागले. जरांगे पाटलाला कोणीच अक्कल शिकू शकत नाही. जरांगे पाटील खूप मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी 2 सप्टेंबरला जाहीर केले. मुळात आमचं म्हणणं काय आहे की जरांगे पाटील जर का आपल्या समाजाचं नेतृत्व असेल तर समाजाच्या नेतृत्वाने आता अधिवेशन चालू आहे. जेवढे आमदार जरांगे पाटलाला हार घालायला येतात, जेवढे खासदार जरांगे पाटलाकडे हार घालायला येतात, त्या सगळ्या आमदारांना जरांगे पाटलांनी सांगावं की अधिवेशनात तुमची झक मारा, समाजाच्या प्रश्नावर तुम्ही बोला, आणि जर का बोलणार नसेल तर तिकडे तुमची घाला. समाजाचं काम तुम्ही आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय, जरांगे पाटील करतायत. आज काल परवा 18-20 वर्षाचं झालेलं पोरग सुद्धा फेसबुकवर समाजाचं कामच करतायत. प्रत्येकाचा संघर्ष या ठिकाणी वाकण्याजोगा आहेत. कोणीही समाजाच्या विरोधात नाही. सगळ्याला समाजाचं भलंच करायचंय. परंतु आज ज्याच्या हातामध्ये समाजाचा कासरा आहे, त्याच्या हातातून कासरा हिसकवण्याचा प्रयत्न जर का कोणी करत असेल तर मग त्याला तुम्ही समाजद्रोही म्हणा. पण जरांगे पाटलांना आपण विनंती करतोय वारंवार की पाटील समजून घ्या. आणि काल परवा सुद्धा काही कार्यकर्त्यांचे फोन आले आणि ते बोलायला लागले की तुम्हीच आता एक बहादर हुशार झाले का, तुम्हाला जास्त कळायला लागलं. बाबा आम्हाला काहीच कळत नाही रे. आम्हाला रस्त्यावर काम करायला सांगा, रस्त्यावर आंदोलन करायला सांगा, झेंडे लावायला लावा, स्टेज समोर खुर्च्या टाकायला लावा. आम्ही ते कार्यकर्ते आहोत, आम्ही आंदोलक कार्यकर्ते आहोत. परंतु सरळ सरळ शब्दांचा खेळ करून जर का एक GR आपल्या हातात दिला तर समाज एवढा वेडा आहे का? समाजातले अभ्यासक कुठे आहेत? समाजातले अभ्यासक याच्यावर बोलतात. ऍडव्होकेट राजेश टेकाळे सरांना मी या बाबतीत बोललो तर ते त्या ठिकाणी बोलतात की तुमची लायकी नाही समाजाचं मनोज जरांगे पाटलावर बोलायची. अरे मनोज जरांगे पाटलावर कोण बोलतंय? या GR वर तर बोलायला पाहिजे ना. ज्याला कळतं त्यांनी बोललं पाहिजे आणि ज्याला कळत नाही त्यांनी ते ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि जर का समजून घेणार नसाल तर याच्यात समाजाचा तोटा आहे, समाजाचं भविष्य धोक्यात आहे. 2 सप्टेंबर 2025 ते आज आपण आहोत 24 फेब्रुवारी. म्हणजे सप्टेंबर गेला, ऑक्टोबर संपला, नोव्हेंबर संपला, डिसेंबर संपला, जानेवारी संपला आणि फेब्रुवारी संपला. 6 महिने झाले. आपल्याला 310 प्रमाणपत्राची खैरात मिळते. माझं सरळ सरळ म्हणणं आहे, मी पाटलाकडे जाणार आहे. पाटलाला एक खुलं पत्र मी देणार आहे आणि पाटलाला जर का ते योग्य वाटलं तर पाटील त्याच्यावर विचार करून समाजाच्या योग्य निर्णय ते घेतील. कारण की ते तेवढे हुशार आहेत. तिथं एवढं मंत्रिमंडळ तर निवेटीस आणलं तर आपण की झाडका पत्ता आहे. परंतु जर का आमचं म्हणणं खरं असेल तर समजून घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शंका कुशंका एकामेकाला आपण केल्या पाहिजे. परंतु आपण ते काहीच करत नाहीत. आपण फक्त म्हणतो विकल्या गेलेत. कोणीतरी बेवडा येतो आणि व्हिडिओ काढतो की हे इकडं होते, हे तिकडं पैसे भेटले. अरे 500 कोटी आलेत, चाटायचे का धरून ते पैसे? समाजाला प्रमाणपत्र किती मिळत आहेत आणि तुम्ही सालेवर आरोप करतात की हा विकला गेला, तो विकला गेला. मराठा क्रांती मोर्चाच्या अगोदर संघटनेच्या नावाखाली समाज विकला गेला म्हणून आरोप केले. मराठा क्रांती मोर्चा आला तर समन्वयकांच्या रेकॉर्डिंग टीव्ही चॅनलवर आल्यात की किती पैशाच्या वाटाघाटी झाल्यात. आता मनोज जरांगे पाटलाच्या नावाखाली आंदोलन चालू आहे तर त्याच्यातही म्हणतात की हा जरांगे पाटलाला विरोध करतो म्हणून हा विकला गेला. समाज विकला जात नाही. समाज झुकता नाही, बिकता नाही व रुकता बी नाही. समाज कोणामुळे थांबला नाही आणि समाज कोणासाठी थांबणार सुद्धा नाही. पण समाजाच्या भविष्यासाठी, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर का समजत असेल तर बोललं पाहिजे. आणि जर का बोलता येत असेल तर थांबलं का पाहिजे? बोला ना. आज गंगापूर तालुक्यांमध्ये ज्या गावांमध्ये नोंदी निघल्या त्या गावात तरी बाकीच्यांनी शपथपत्र देऊन प्रमाणपत्र काढले का? 1 जून 2004ला GR येतो. वाचा हा GR. मी कमेंटमध्ये याची PDF टाकतो. हा GR काय सांगतोय की मराठा समाजाला राज्य मागास आयोगाने सन 2001 ते 2003 या कालावधीत एकूण 151 जाती बाबतीत 5 अहवाल शासनात सादर केले होते. सदरच्या अहवालात इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करावे अशा जातींचा आणि भटक्या जातींचा शिफारस केलेल्या जातींची तपासणी करून निर्णय घेण्यास शासनास विचाराधीन होती. त्यावर सर्वकष विचार होऊन सदरील जातींमधून शासनाने निर्णय घेतला की राज्य मागास आयोग खत्री कमिशन यांनी त्यांच्या 8 ते 12 अहवालानुसार 2001 ते 2003 पर्यंत शासनात सादर केलेल्या 151 जातींपैकी शिफारस असलेल्या 9 जाती व तत्सम जाती राज्य शासनाच्या इतर मागासवर्ग यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या शासन मान्यता देते. वरील प्रमाणे इतर मागासवर्ग जातीमध्ये या जातींचा अनुक्रम मूळ जातींच्या अनुक्रमांसमोर सदरील जातींच्या पोट जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. आता हे बघा माझ्या समोर पत्र, तुम्हाला दिसतं का? याच्यामध्ये 83 नंबर समोर कुणबीच्या पोट जाती कोणत्या आहेत? लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार. त्याच्या समोर खत्री कमिशन जे होतं राज्य मागास आयोगाचं, त्याने कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी
अशा नोंदी असणाऱ्या जातींसाठी 1 जून 2004ला जो जी आर निघाला, जे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनातून 1 सप्टेंबरला ज्या आया बहिणींचं रक्त सांडलं, ज्यांच्या अंगामध्ये गोळ्या गेल्या, मनोज जरांगे पाटलाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर काय झालं, 7 सप्टेंबरला शिंदे समिती त्या ठिकाणी फॉर्म झाली. 1 सप्टेंबर 2023ला मंत्रालयामध्ये जी बैठक चालू होती ती बैठक कशासाठी चालू होती हे ज्यावेळेस गृह खात्याला कळलं आणि गृह खात्याने इकडं पराक्रम केला, आमच्या आई बहिणींचं रक्त सांडलं, हरामखोरांना अक्षरशः मारलं पाहिलं होतं, एवढं आमच्या रक्तामध्ये आमच्या आई बहिणींचं रक्त सांडलं या पोलीस प्रशासनाने. तो भाग निराळा आहे. आता ते आपल्या सगळ्यांच्या भावना अनावर होऊन जातात. प्रश्न असा आहे की जर का 2 सप्टेंबरचा जी आर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जर का फायद्याचा असता तर लाखोने प्रमाणपत्र निघले असते, नाही लाखोने तर हजारों निघले असते, नाही हजारों तर शेकडोन निघले असते. 1000चा टप्पा सुद्धा पार केला नाही मित्रांनो. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात उभं राहिलेलं आंदोलन कायम मनोज जरांगे पाटलांच्याच नेतृत्वात राहील, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु जर का मनोज जरांगे पाटलांच्या हे लक्षात आपण आणून देणार असेल तर अडचण काय आहे, समाजाच्या भविष्यासाठीच बोलतोय ना आपण, मग अडचण कुठं आहे नेमकं. पण लगेच कोणतरी नॅन्टी बात धरणार, व्हिडिओ करणार, रात्री व्हिडिओ टाकणार, सकाळी व्हिडिओ डिलीट करणार, याला बदनाम करा त्याला बदनाम करा. आपण मराठा तितुका मिळावा गुणदोषासह स्वीकारावा हे जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं. मराठा क्रांती मोर्चामध्ये ज्यांना बदनाम केलं गेलं किंवा जे बदनाम झाले होते किंवा ज्यांच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या, जरांगे पाटलांनी त्यांना सांगितलं ना, चला तुम्हाला संधी देतो, तुम्ही या, काम करा समाजाचं. हा लढा का सगळ्यांचा आहे ना, का एकट्या दुकट्याचा लढा आहे का? एक मराठा लाख मराठा म्हणणार आहे. आता आपण एक मराठा कोटी मराठा म्हणतो ना, मग कोटी समाजासाठी जर का आपण आंदोलन करणार असेल, 58 लाख नोंदी म्हणून निघाल्या म्हणून आपण सांगतो 3 कोटी समाज आरक्षणात गेला. शासनाकडे माहिती अधिकारात मागा की 2 कोटी समाजाने तरी आतापर्यंत जात प्रमाणपत्र काढले का, जेव्हापासून आरक्षण लागू झालं तेव्हापासून. उगा मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि मोठमोठे आकडे सांगून द्यायचे आणि समाजाला भावनिक करायचं. किती दिवस चालणार आहे अखेर? आणि हे शासन हल्लं पाहिजे, हे आमदार आणले पाहिजे. तुम्हाला सांगतो यांनी दिशाभूल केली आहे. जरांगे पाटलाला आरक्षणासाठी मदत करणारे भावनिक कार्यकर्ते कोण? खेड्यापाड्यातले तळमळीचे गरजवंताचा लढा. आणि मनोज जरांगे पाटलाला हार घालायला निवडणुकीच्या दरम्यान कोण जातं? हे भामटे आमदार. आता आलेल्या पाहुण्याचा अपमान करायचा नाही म्हणून मनोज जरांगे अपमान करत नसेल, पण आज ते भडवे अधिवेशन चालू आहेत, त्या अधिवेशनात या भडव्यांनी बोललं पाहिजे ना, यांच्या कानाखाली आवाज काढले पाहिजे. कोणी काढले पाहिजे? तुम्ही आम्ही ना. 310 प्रमाणपत्र निघाले, तो नवनाथ वाघमारे येतो चड्डी काढून जातो समाजाची, तो हाके येतो समाजाची चड्डी काढून जातो, तो ससाने येतो समाजाची अवकात काढून जातो. समाजामध्ये कोणी अभ्यासू लोक राहिले नाहीत का सगळे आडमुठ झाले? कुठंतरी समजून घ्या मित्रांनो, जीव का तळतळतोय. मराठा समाजाची खिल्ली उडवली या शासनाने, त्या देवेंद्र फडणवीसने आणि त्याच्या चिल्ल्याच्या पाट्याने. हे समजून घ्या. आपला लढा कोणत्या पक्षाच्या विरोधात, कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाहीये, पण तो व्यक्ती 2 सप्टेंबरला इकडं आपल्याला आरक्षणाचा निर्णय दिला म्हणून सांगितलं जातो. आणि कार्यपद्धती म्हणजे जात प्रमाणपत्र कसं काढायचं त्याचं विश्लेषण असलेला जी आर घेऊन आलो. फक्त त्याचा शब्द गोंडस काय आहे, हैदराबाद गॅझेट मधल्या नोंद विचारात घेऊन. अरे ती नोंद कुठली आहे ते तर समजून सांगा. ते पण समजून सांगायचं नाही. मी तुम्हाला एक साधं उदाहरण या ठिकाणी सांगतो. 17 सप्टेंबर 1948 साली मराठवाडा हा म्हणजे हैदराबाद स्टेटचा जो काही भाग होता तो भारतात सामील झाला, असं इथं भारतात विलीन झाला म्हणून हे सांगतात. आता ते काय सांगतात की मराठवाड्यातल्या इतिहासकालीन प्रसिद्ध सातवाहन राज्याचं राज्य होतं, ऐतिहासिक किल्ला होता, राज्याचे शौर्य पराक्रम ऐतिहासिकदृष्ट्या वारसा विरसा सगळं सांगतात. आता इथं काय माहिती का, मेन गो मिसळ पान नंबर 2 वर मराठवाड्याच्या 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात मराठवाडा हा सामील झाला. 1 मे 1960 पासून मराठवाड्याचा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला. तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाड्याची विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. जर का ती निजाम सरकार नियंत्रित होती तर याचा अर्थ निजामाने जे काही कायदे आम्हाला लागू दिले होते, जे काही आरक्षण आम्हाला दिलं होतं ते तुम्ही द्यायला काय हरकत आहे? ते देत नाहीत. पुढे ते काय सांगतात, तत्कालीन इंग्रज मराठवाड्यांच्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू झाली. मग 7 सप्टेंबरला 2023ला न्यायाधीश शिंदे समिती नेमण्यात आली आणि त्यांनी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधल्यात. मग त्या नोंदी सापडल्यात. मग याच्यामध्ये एक शब्द चांगला आला आहे
उक्त समितीमार्फत मराठवाड्यात जिल्ह्याने भेटी दौरे करण्यात आले. आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळातील निजाम सरकारची राजधानी या कारणाने समिती 2 वेळा हैदराबाद येथील विभागास भेट देऊन महसूल विभागाचे 7,000 पेक्षा अधिकची कागदपत्रे आवश्यकता प्राप्त करून घेतली. मला काय म्हणायचंय, जर का हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा वाज कुणबी आणि कुणबी वाज मराठा ही नोंद आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सांख्यिकी आकडे दिलेले आहेत, तिथे व्यक्तिशः कोणाचे आकडे नाहीत, व्यक्तिशः कोणाची नावे नाहीत. पण धामोरी गावामध्ये जर का 100 कुणबी त्या काळात नोंद दिलेले असतील तर धामोरी गावाला त्या नोंदीच्या आधारे आज हैदराबाद गॅझेट लागू झालं असं समजून मग धामोरी गावात प्रमाणपत्र वाटप करण्याची जबाबदारी कोणाची आहे? GR कोणी काढला? शासनाने काढला. शासन आपल्या दारी आपण योजना राबवतो, मग त्या शासन आपल्या दारीच्या नावाखाली आम्हाला तुम्ही प्रमाणपत्र घरोघरी वाटप करा ना, घ्या ना जिल्ह्याचे कॅम्प, बोला आमच्या जरांगे पाटलाला, तुमचे दोन्ही उपमुख्यमंत्री तुमचे मुख्यमंत्री दोन्ही तिघही या आणि करा ना लाखोच्या संख्येने प्रमाणपत्र वाटप. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत, 8 जिल्ह्यामध्ये तुम्ही 8 कार्यक्रम लावा ना 8 महिन्यामध्ये. चला महिना घ्या तुम्ही एकेका जिल्ह्यासाठी आणि द्या पुढच्या 8 महिन्याच्या तारखा डिक्लेअर करून. आणि सरसकट ज्या ज्या ठिकाणी मराठा आहे तो जर का आजचा मराठा मूळचा कुणबी आहे हे जर का तुमचं हैदराबाद गॅझेट सांगतं तर मग 2 सप्टेंबरचा मोघम जो आमचा समाज आता अर्थ काढतोय तो अर्थ असा काढतोय कारण की पाटलांनी 2 सप्टेंबरला विखे पाटलांना जे प्रश्न विचारलेले आहेत त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विखे पाटील स्पष्ट सांगतात की या GR मध्ये दिलेल्या अनुषंगाने ज्याच्या ज्याच्या नोंदी सापडतील त्याच्या ज्या पूर्वजाच्या नोंदी असतील त्याला शपथपत्राच्या आधारे आम्ही देऊन टाकू. अरे गाढवांनो, जर का तुम्ही संदर्भामध्ये हे 10 संदर्भ देत आहेत याच्यामध्ये जात पडताळणीच्या समितीच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र वाटप करणे आणि त्याची पडताळणी करणे याचे जे कायदे आहेत हे मराठा समाजासाठी सेपरेट आहेत का? सेपरेट नाही, हे समजून घ्या. भारतामध्ये जे काही कायदे आहेत ते सगळ्या जाती धर्मासाठी सगळ्या जातींसाठी ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र मिळतात जातीचे त्यांचं आणि आपलं सारखंच आहे. म्हणून आज अधिवेशन चालू आहे. माझी सगळ्या मराठा समाजाच्या भावनिक अभ्यासक आंदोलक सगळ्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, काय शिव्या द्यायच्या द्या, मला हरकत नाही. आईवर द्या, बहिणीवर द्या, बापावर द्या, स्वतःवर द्या, बायकोवर द्या, पोरींवर द्या, लेकरांवर द्या, काय द्यायचे द्या, मी तुमच्या शिव्यांचं स्वागत करतो. पण तळमळ समजून घ्या, 24 वर्ष घातले या आंदोलनामध्ये समाजाच्या कामासाठी. जीव तळतळतो की समाज चिवत्यात निघलाय आपला. एक ॲडव्होकेट मंगेश ससानी येतो टीव्हीवर आपल्या गंगाधर काळकुटीची लायकी काढून जातो, मनोज जरांगेंना पार खालच्या भाषेत बोलतो आणि आपल्या समाजातला एखादा बोलला तर पार त्याची आपण ठोकून देतो. पण त्या मंगेश ससानाची ठोकायची का बरं आपली हिंमत होत नाही? त्या हाकेची ठोकायची का हिंमत होत नाही? तो नवनाथ वाघमारे काल संभाजीनगरमध्ये येऊन एका चॅनलला मुलाखत देऊन जातो आणि जे ते आरोप आपल्या समाजाच्या नेत्यावर करून जातो त्यावेळेस समाज कुठं जातो? माझं सांगणं आहे की समाजाला खूप दिवसानंतर एक चांगलं नेतृत्व जर का मिळालं असेल तर ते नेतृत्व जपायचं काम तुमचं आमचं आहे. पण त्या नेतृत्वाच्या हातातून समाजाचं जेवढं भलं करून घेता येईल ते करून घ्या. जरांगे पाटलांना तुमचं आमचं आयुष्य आम्ही काढून देऊ शकत नाही. देवाकडे प्रार्थना करू शकतो त्या माणसाच्या शरीराची चाळणी झाली आहे हे वारंवार आपल्याला फेसबुकवर सांगितलं जातं. मग त्या माणसाच्या शरीराची जर का चाळणी झाली असेल तर तो माणसाचं शरीर का त्याला पुन्हा आपण उपोषणाला बसायला लावायचं, पुन्हा तेच धंदे करायला लावायचे का? समजून घ्या. तरुणांच्या आत्महत्या आता थांबल्या आहेत. त्या वारंवार जिवंत तरुण आत्महत्येकडे जातील, नैराश्यात जातील, अशी स्थिती निर्माण होऊ दिली नाही पाहिजे. ही जबाबदारी तुमची आमची आहे. त्याच्याकरता जेवढे लोक हे फेसबुक पाहणार असतील त्यांना माझं सांगणं आहे, 1 जून 2004चा GR समजून घ्या. तोच मराठा आरक्षणाचा मूळ गाभा आहे. कारण की मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात उभं राहिलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही ज्यावेळेस आमच्या आई बहिणीचं रक्त सांडलं त्यावेळेस लाखोच्या संख्येने अंतरावरील गेलो. समाज एकवटला, समाजाने प्रामाणिक नेतृत्व स्वीकारलं. त्या नेतृत्वाच्या माध्यमातून 7 सप्टेंबरला एक समिती आली. ती शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी सापडल्या गेल्या आणि कधीच ज्या नोंदी सापडल्या गेल्या नसत्या त्या नोंदी जरांगे पाटलांच्या आंदोलनातून सापडल्या. त्या नोंदींची संख्या 50,000 55,000च्या वरती गेली नाही. आज शिंदे समितीचं 6 महिन्यातलं काम 1% सुद्धा नाही. हे समजून घेतलं पाहिजे. आपण मुंबईच्या आरक्षणाच्या आंदोलनातून ज्यावेळेस उठलो तर 6 मागण्या आपण घेऊन उठलो. 6 पैकी एकही मागणी आपली मान्य झालेली नाही.
2 सप्टेंबरचा जी आर आपल्या हातात आला म्हणून आपण गुलाल घेतला. पण आज 2 सप्टेंबरच्या जी आरवर सातत्याने जे प्रश्न उचलले जात आहेत त्या प्रश्नांवर उत्तरं शोधली पाहिजेत ना. आणि जे लोक उत्तरं शोधतायत त्याला तुम्ही टार्गेट करतात, त्याला समाजद्रोही म्हणतात, जरांगे पाटलांचा विरोधक म्हणतात, जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला पैसे घेतले म्हणून म्हणतात. अरे लायकी काय या शासनाची की जे जरांगे पाटलावर बोलण्यासाठी पैसे देतील? लायकी का त्या शासनाची? ज्या शासनाला जरांगे पाटलांनी मुंबईपर्यंत आंतरवालीपर्यंत ओढत आणलं ते शासन आता जरांगे पाटलाला खेटायची हिंमत करेल का? हे तर समजून घ्या. आणि कोणाला पैसे देतील? भुरट्यांना. अरे काय धंदे तुमचे. बरं जे लोक आता बोलतायत ते खरं बोलताय का खोटं बोलतायत? ते जर का शासनाच्या विरोधात बोलत असतील तर शासन त्यांना जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायला कशाला पैसे देतील? हे तर समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या आईच्या पोटी जन्माला आलेला कुठलाच व्यक्ती समाजाशी गद्दार होणार नाही. हा, कोणी कुठं पैसे घेतं, कोणी कुठं कॉन्ट्रॅक्ट घेतं, कोणी कुठं टेंडर घेतं, कोणी 200 कोटीचं घेतं, कोणी 50 लाखाचे घेतं. समाज मोठा करायचा आहे ना तर होऊ द्या ना समाजाला मोठं. काय हरकत आहे? ज्याला जमतं तो करतो, ज्याला जमत नाही तो आमच्यासारखा राहतो. हे समजून घ्या. माझी तळतळीची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही सगळेजण कमीत कमी तुमच्या गावाच्या आजूबाजूला ज्याच्या नोंदी निघल्या असतील त्यांच्या गावात तर 100% प्रमाणपत्र वाटप करून घ्या. द्या ना. पाटील सांगताय ना की शपथपत्र दिल्यावर प्रमाणपत्र मिळतंय. द्या ना भावकीला एकमेकाला शपथपत्र. आणि हे 1 जून 2004चाच कायदा सांगतो की जर का एखाद्या भावकीमध्ये नोंद सापडली असेल तर त्या भावकीची वंशवाळ जुळवायची आणि वंशवाळ जुळत नसेल तर शपथपत्र द्यायचं. नवीन काय याच्यात? अरे सगळ्या जातीला तेच चालतं. माळीला तेच चालतं, धनगराला तेच चालतं, महाराला तेच चालतं, मातंगाला तेच चालतं, सोनाराला तेच चालतं, नाव्याला तेच चालतं, कुणब्याला तेच चालतं, लोहाराला तेच चालतं, सुताराला तेच चालतं. साळी कोळी सगळ्या जातीला तेलीला तेच चालतं जे आपल्याला चालतं. नवीन काय त्याच्यात? ऊर बडून घेण्यात काय अर्थ आहे? समजून घेतलं पाहिजे. जीव जळतो. 310 प्रमाणपत्र निघले. 14 डिसेंबरला या बाबतीत मी बोललो, टीव्हीवर बोललो आणि हे आकडे पुढे आणले. 98 प्रमाणपत्र निघलेले होते. त्याच्यानंतर आज सुद्धा मी बोलतोय, परवा सुद्धा मी बोललो. मी सांगतोय की समजून घ्या 2 सप्टेंबर 2025ला निघालेला शासन निर्णय हे फक्त तुमच्याकडे जर का कुणबी नोंद असेल किंवा तुमच्या भावकीत कुणबी नोंद असेल किंवा तुमच्या आडनावाचा व्यक्ती गाव सोडून इतर गावात गेला असेल तर तो 1967 अगोदर त्या गावातला मूळ रहिवासी होता म्हणून त्यांचं आणि तुमचं काहीतरी नातं सिद्ध होतं. त्याच्याकरता तुम्हाला शपथपत्र द्यायचं. आणि त्या 3 लोक जे ग्राम समितीचे नेमलेले आहेत, मला सांगा 8,500 गावं आहेत आणि 8,500 मध्ये किती कृषी सहाय्यक आहेत, किती ग्रामसेवक आहेत, किती तलाठी आहेत? शासनाने अजूनही एसओपीची ट्रेनिंग दिलेली नाहीत. मी मागच्या महिन्यामध्ये इथं महसूल प्रबोधिनीला 40 तहसीलदारांची ट्रेनिंग ठेवलेली होती. मला माहिती मिळाली. मी त्या ठिकाणी गेलो, 2 तास थांबलो. अरे ती एसओपी सुद्धा त्यांना समजायला तयार नाही. जर का महसूलच्या डिपार्टमेंटच्या लोकांना ही एसओपी समजत नसेल तर तुम्ही आम्ही कुठं हरलो यार? हे समजून घ्या. जीव तळतळतो. आज जरांगे पाटील समाजाचं एक अद्भुत नेतृत्व जर का आपल्याला मिळालं असेल तर त्या अद्भुत नेतृत्वाला तुम्ही आम्ही सूचना, शंका, प्रश्न मांडले पाहिजे त्यांच्याकडं. जरांगे पाटलाचं हे काम नाहीये की कोणाच तरी ऊस तुटला जात नाहीये, मग ती गाडी अडवली, मग त्या ऊस तोडी आलेला जरांगे पाटलांनी फोन करायचा तिथं पोलीस प्रशासनाचा. हे काम जरांगे पाटलाचं आहे. हे काम तुमचं आमचं आहे. जरांगे पाटलांचं काम जे समाजासाठी त्यांनी तो लढा उभारला होता ते मूळ काम जरांगे पाटलांचं आहे. ते काम पाटलांच्या माध्यमातून करून घ्या. कारण की याच्यानंतर 3.5 ते 3 वर्ष निवडणुका नाहीत. शासन आपल्याला शब्दांच्या खेळामध्ये अडकून ठेवल हे मी वारंवार सांगतोय. प्रशासकीय यंत्रणेत काम करतो, प्रशासकीय यंत्रणा समजती म्हणून जीव तोडून सांगतोय. माझी लायकी सुद्धा नाही जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्याची. पण जे काही प्रश्न मला पडतायत तर समाजाचं नेतृत्व म्हणून जरांगे पाटलाकडे जाऊन विचारले पाहिजेत ना. पाटील हे अशी अडचण येते, काय करावं सांगा. कारण पाटलाचा शब्द प्रमाण मानला जातो. मुख्यमंत्री सुद्धा पाटलाच्या शब्दाला त्या ठिकाणी विचार करून उत्तर देतो. मग जर का एवढं मोठं अद्भुत नेतृत्व आपल्याकडे असेल तर माझं तुम्हा सगळ्या मित्रांना म्हणणं आहे की पाटलांकडे जाऊन हे विचारू की पाटील काय आहे. कोणीतरी फेसबुकवर येतो आणि एखाद्या गावात जातं, बघा पाटलाच्या विरोधात बोलणाऱ्यांचं तोंड काळं झालं, पाटलाकडे बघा प्रमाणपत्र मिळालं. अरे बाबा, ज्याच्या गावात नोंद सापडली, ज्याच्या भावकीत नोंद सापडली, ज्याच्या आडनावात नोंद सापडली त्याची आणि आपली जर का वंशवाळ जुळली तर त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळतं.
माझ्या धामोरीमध्ये कुणबी नोंद सापडत नाही, शयकेंची नोंद सापडत नाही. मग मला द्या बरं का कुंभे फळाच्या शयकेचं प्रमाणपत्र. निघतं का तसं? जात प्रमाणपत्र तसं तर निवडणुकीमध्ये आधार कार्डवर सुद्धा देतात हो सेतू सुविधा केंद्रावाले. काही कागदपत्र द्या तुम्ही, जात प्रमाणपत्र त्या काळात निघून जातं पण नंतर पडताळणीमध्ये अडकून जातं. माझं साधं सरळ म्हणणं आहे की आपल्याला जात प्रमाणपत्राची संख्या किती निघली याच्यापेक्षाही ते जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी कसं होईल त्याच्याकरता उच्च माध्यमिकला ऍडमिशन असेल, एखाद्या कोर्सला ऍडमिशन असेल, एखाद्या MBBS नीट असेल, JEE असेल, याच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी ऍडमिशन असेल, एखाद्या सरकारी नोकरीत असेल, एखाद्या इलेक्शनमध्ये असेल, त्या ठिकाणी ती पडताळणी होती. हे समजून घ्या मित्रांनो. आपल्या समाजाला कधी नव्हे एवढं मोठं चांगलं नेतृत्व जर का मिळालं असेल तर त्या नेतृत्वाच्या माध्यमातून समाजाच्या पदरात शाश्वत काहीतरी पडलं पाहिजे, एवढा साधा विषय आहे. बाकीचा जरांगे पाटलाला बोलण्या एवढा मी काही मोठा नाही. जरांगे पाटलांवर बोलण्या एवढी हिंमत महाराष्ट्रात सध्या तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची पण नाही. म्हणून समजून घ्या, हैदराबाद गॅझेट आणि कुणबी नोंदी, ज्याच्याकडे कुणबी नोंद आहे त्याला हैदराबाद गॅझेट लागू असलं किंवा नसलं त्याला जात प्रमाणपत्र मिळतं. त्याच्याकरता 1 जून 2004चा कायदा आहे. पण वारंवार डिस्टर्ब असं केलं जातं, संभ्रम असा तयार केला जातो की ही लोक पाटलाच्या विरोधात बोलतात. पाटलाच्या विरोधात कोणीही बोलत नाहीत. पाटलांचं आंदोलन ज्यावेळेस चालू झालं त्याच्यानंतर ज्या लाठीचार्ज झाला आणि 7 सप्टेंबरला एक शिंदे समिती नावाची शिंदे समिती इन्फॉर्म झाली. त्या ठिकाणी त्या समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या कधी न पाहिल्या गेलेल्या नोंदी सापडण्यात आल्या. त्याचा आकडा 50-55 हजाराच्या आसपास आहे. त्याच्या माध्यमातून जवळपास 3.5 लाखाच्या आतमध्ये आतापर्यंत समाजाच्या वैयक्तिक लोकांना त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र मिळाले. तेवढी अर्ज त्यांनी केली होती. परंतु 2 सप्टेंबर 2025ला जो काही शासन निर्णय आला त्याच्यातून जो संभ्रम तयार झाला आहे, कारण की शासन असं सांगत नाही की हैदराबाद गॅझेट लागू केलं, परंतु बिकाऊ मीडिया आणि बिकाऊ फेसबुक कार्यकर्ते हे सांगतात की हैदराबाद गॅझेट लागू झालं. माझी पुन्हा एकदा समाजाला आणि समाजाच्या नेतृत्वाला विनंती आहे की हैदराबाद गॅझेट लागू झालेलं नाही असा माझा वैयक्तिक समज आहे. याच्या उपर जर का हैदराबाद गॅझेट लागू झाला असं कुठं शब्दशः लिहिलेला असेल तर ते माझ्या पाहण्यात आलेलं नाही. परंतु 2 सप्टेंबरच्या GR मध्ये हैदराबाद गॅझेटमधील नोंद विचारात घेऊन आजचा मराठा मूळचा कुणबी जर का ग्राह धरत असेल तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये गावोगावी आतापर्यंत प्रमाणपत्र निघणं बंधनकारक होतं, त्याच्याकरता अर्ज जाणं बंधनकारक होतं. पण ज्या 1,500 1550 गावांच्या व्यतिरिक्त जिथं नोंदी नाहीत तिथलचं एखादं प्रमाणपत्र निघतंय का? तर निघत नाही. का निघत नाही? कारण तो त्या मूळ गावाचा 1967 पूर्वीचा तो रहिवासी आहे आणि त्याच्या गावात ती नोंद सापडत नाहीत. याच्याही उपर जाऊन अजून एक सांगतो, काही कार्यकर्ते असं सांगतात की मोरे नावाचा एक गेवराईतला व्यक्ती आहे ज्याचं जुनं गाव हे त्या पंडितांच्या गावाच्या दैठण गावाच्या बाजूला होतं आणि तो आता गेवराईत स्थलांतरित झाला आहे. त्याची मागच्या 2 पिढ्यापासून तो गेवराईत झाला, पण त्याची एक पिढी ही त्या त्या दैठणच्या आजूबाजूच्या गावातली होती. मग मी तेच सांगतोय की ज्याच्या पूर्वजाच्या नोंदी असतील, मग त्या भावकीतल्या कोणाच्या असो, एका खोडाला जशा अनेक फांद्या असतात तसं एखाद्या गावामध्ये एखादा मूळ जो रामजी मामा किंवा तुकाराम मामा किंवा सकाराम मामा किंवा दगडूजी आलेला असेल, त्या दगडूजीची ही बाकीचे अपत्य होतात आणि मग ती वंशवाळ जुळावी लागती. ही वंशवाळ जर का जुळत असेल तर प्रमाणपत्र देण्याचा कायदा जुनाच आहे. मग हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजून घ्या. जर का मराठवाड्यातल्या मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागू केलं याचा अर्थ निजाम स्टेटचा कायदा लागू केला, कारण निजाम स्टेटमध्ये मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधलं जात होतं. जर का हैदराबाद गॅझेट लागू झाला असेल तर हैदराबाद गॅझेटमध्ये जे काही सांख्यिकी आकडे आहे, जसं जरांगे पाटील 2 सप्टेंबरला विखे पाटलांना वारंवार विचारत होते की समजा जुन्या काळामध्ये निजाम स्टेटमध्ये 4 लाख मराठे हे कुणबी म्हणून जर का निजाम सरकारने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नोंदवले गेले असतील तर ते 4 लाखाचे आज 25 लाख झाले असतील किंवा 20 लाख झाले असतील किंवा 15 लाख झाले असतील, तर त्या 15 लाखांना प्रमाणपत्र मिळेल का? तर त्या ठिकाणी विखे पाटील सांगतात की हे जे काही शासन निर्णय दिलाय की ज्याच्या पूर्वजाच्या नोंदी सापडतील त्यांनी शपथपत्राच्या आधारे ते द्यायचं. अरे ज्याची नोंद नाही त्याने काय करायचं हे तर समजून घ्या. ज्याची नोंद नाही म्हणजे ज्याच्या आडनावाची नोंद त्या गावाच्या अंतर्गत नाहीये किंवा 1967 पूर्वी त्याचे पूर्वज ज्या कोणत्या गावात असतील तिथं नोंद नाहीये, अशांनी काय करायचं? अशांनी फेसबुकवर येऊन फक्त लाईक करायचं का?
आणि माझी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो विनंती आहे की मनोज जरांगे पाटलांनाच याचं सगळं श्रेय आहे. याच्या व्यतिरिक्त कोणी ते श्रेय घेतलं पण नाही आणि घेऊही शकत नाहीत. कारण की 1 सप्टेंबरला उपोषणाला बसणारे जरांगे पाटील होते. 1 सप्टेंबरला लाठीचार्ज खाणाऱ्या आमच्या मायमावल्या होत्या, आमचे भाऊबंद होते, आमचे बांधव होते, आमचे समाजाचे घटक होते. परंतु नेतृत्व करणारा जो कोणी व्यक्ती होता तो मनोज जरांगे पाटील होता. त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी जो काही शाश्वत असा लढा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, त्याच्यातून समाजाला शिंदे समिती आली आणि शिंदे समितीने पहिल्या महिन्यामध्येच अहवाल दिला की बाबा आम्ही इतक्या इतक्या नोंदी सापडल्यात आणि इतक्या इतक्या नोंदी सापडलेल्या आहेत, एवढी कागदाची छाननी केली, हे त्यांनी अहवाल दिले शासनाला. पण त्यांनी कुठेही असं लिहून दिलं नाही की 58 लाख नोंदी सापडल्यात किंवा 3 कोटी प्रमाणपत्र मिळालेत. हे आकडे आले कुठून? अरे जर का महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्या जर का बघितली तर 11 कोटी. 11 कोटीपैकी 4.5 ते 5.5 कोटी जर का मराठा समाज असेल आणि 3 कोटी जर का मराठा समाज आरक्षणात गेला, आपण हे सांगतोय 58 लाख नोंदीनुसार, दूध खोये झाले का यार? तुम्ही समजून घ्या. समाजाची दिशा भूल लागली आहे. उगा मोठमोठे आकडे सांगायचे आणि ओबीसी बांधवांना अंगावर घ्यायचं, मग ते हाके सारखे पडळकर सारखे समाजावर बोलतात. गावगाड्यातला मराठा कुणबी समाज किंवा मराठा धनगर, मराठा माळी, मराठा साई, मराठा कुंभार, मराठा नावी, मराठा धोबी असेल, मराठा तेली असेल, हे गुन्ह्या गोविंदांना आणतात. परंतु मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन ज्यावेळेस चालू होतं त्याच्यानंतर काही काळानंतर लक्ष्मण हाकेला आणि त्या बाकीच्या लोकांना त्या ठिकाणी त्या वडीगोदरीच्या त्या पुलाखाली ते उपोषणाला बसले आणि तिथून तो जातीवाद जो तयार झाला तो आजपर्यंत कालच्या चिखलाच्या प्रकरणापर्यंत शिजतोय. ज्यांनी ज्यांनी जातीवाद केला असेल ते सगळे महाराष्ट्राला कलंक लावणारे लोक आहेत, हे समजून घ्या. या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, तर फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक बाब जर का कोण असेल तर ते शिवराय असतील. शिवरायांचे वैचारिक जी काही नाळ जुळलेली आहे ती नाळ गौतम बुद्धांपर्यंत तर संत नामदेव वारकरी संप्रदायापासून ती नाळ येते, हे लक्षात धरा. मराठा सेवा संघाने गेल्या 30-40 वर्षामध्ये ही नाळ जोडण्याकरता वैचारिक पेरणी केली होती. आणि जर का मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली कोणीतरी येऊन त्याला विरोध करतं आणि त्या ठिकाणी जातीवाद पेरतं, तर मराठा समाजाचा माझं सांगणं आहे की आपण गावगाड्यामधले मोठे बांधव आहोत. आपण या सगळ्यांना मूठमाती देणं गरजेचं आहे, या सगळ्या जातीवादी लोकांना. हे समजून घ्या. कारण मराठा ती तुका मिळावा, गुण दिवसासवर स्वीकारावा. मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा प्रांतवाचक शब्द आहे. आम्ही मूळचे कुणबी आहोत, जो शेती करतो तो कुणबी, हे समजून घ्या. आणि शासनाने सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये मराठा आणि कुणबी या सेपरेट जाती दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं जे हैदराबाद गॅझेट लागू झालं आपण म्हणतोय, आता सातारा गॅझेट लागू होईल. अरे कमीत कमी सातारा गॅझेटमध्ये काही लोकांच्या व्यक्तिशः नोंदी तरी आलेल्या आहेत गावामधल्या. हैदराबाद स्टेटमध्ये अशा कुठल्याही गॅझेटमध्ये व्यक्तिशः नोंद नाही, ती समूहाची नोंद आहे, ती गावाची नोंद आहे, गावातली लोकसंख्या दिली आहे, त्या गावातल्या कुणबी किती, मुस्लिम किती, अमुक किती, तमुक किती अशा नोंदी दिल्या आहेत. हैदराबाद गॅझेट जर का लागू झालं असतं तर मराठा समाज मराठवाड्यातला एकाच ओळीत जी आर निघला असता, जसं 1994 निघला आपण सांगतो, तसाच जी आर निघला असता की मराठवाड्यातला मराठा समाज हा मूळचा हैदराबाद स्टेटमध्ये असताना कुणबी होता आणि त्या अनुषंगाने मराठवाड्यामधल्या आजच्या मराठा समाजाला मूळचा कुणबी संबोधून त्यांना शासन नवीन निर्णयानुसार आजचे मराठे हे पूर्वीचे कुणबी होते, त्यांचा 1967 पूर्वीचा मराठवाड्यात रहिवासी असण्याचा दाखला किंवा महसुली पुरावा बघून त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देण्यास बंधनकारक आहोत, असा एक सुटसुटीत जर का शासन निर्णय काढला असता तर गुलालने टँकर आपण त्या ठिकाणी गुलालचे नेऊन वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तत्कालीन अजितदादा असतील किंवा आता सुनेत्राबाईंनी असतील यांच्या अंगावर आपण टाकले असते. परंतु समाजाची दिशाभूल झालेली आहे, समाजाला फसवलं गेले. हे मी वारंवार सांगतोय, अनेक अभ्यासक सांगतोय. ॲडव्होकेट मंगेश ससाने, पडळकर किंवा त्यांचे नवनाथ वाघमारे किंवा तो दुसरा एक भामटादांचा तो येऊन टीव्हीवर बोलतो की मराठा समाजाचे असं आहे, मराठा समाजाला कुणबी आरक्षणात असं आहे तसं आहे. मराठा समाजाचा मूळतः जोपर्यंत ओबीसीमध्ये सरसकट समावेश होत नाही तोपर्यंत मराठा म्हणून ज्यांच्या कोणाच्या नोंदी सापडत नाहीत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाहीत. ते जात प्रमाणपत्र जर का शपथपत्राच्या आधारे निघले तर ते जात पडताना किती त्याला महसुली पुरावे लागतात, कशा अनुषंगाने त्याची एसओपी येते, याच्या बाबतीत शासन बोलायला तयार नाहीत. त्याच्यामुळं समाजाला संभ्रमित ठेवण्याचं काम शासनाने 6 महिन्यापासून केले. जवळपास 190 दिवसाच्या वरती कार्यकाळ झालेला आहे. 190 दिवसामध्ये दिवसागणित 10 प्रमाणपत्र सुद्धा निघलेले नाही मित्रांनो, हे समजून घ्या.
आजही जरांगे पाटलांनी बोलल्यावर लाखोनी लोक एकत्र येतात. हा विश्वास जरांगे पाटलावर जर का आपला असेल तर त्या जरांगे पाटलाकडं आपण जाऊन आता या शासनाला बोलतं करण्याकरता भाग पाडलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी जरांगे पाटलाचा विरोधक नाही. जरांगे पाटलांना मी 2011 पासून शिवबा संघटना आली तेव्हापासून मी ओळखतो. जरांगे पाटलांच्या शाखा उद्घाटनामध्ये मी भाषणं सुद्धा केलेली आहेत. समाजाचा घटक म्हणून समाजाच्या संघटना अनेक प्रकारच्या उभ्या राहिल्या पाहिजे याच्याकरता आम्ही प्रयत्न करणारे लोक आहोत. परंतु आज जो लढा चालू आहे तो जे फेसबुकचे कार्यकर्ते आहेत त्यांची समाजाप्रती चांगली भावना आहे. मी त्यांच्यावर कुठलाही आक्षेप घेत नाहीत. पण मित्रांनो, फेसबुकमध्ये आपल्याला लिहायला 2 मिनिटं लागतात, पण त्या 2 मिनिटांमध्ये समाज किती संभ्रमित होतो हे समजून घ्या. त्याच्यामुळे लिहिताना, सांगताना, बोलताना, आरोप प्रत्यारोप करताना पुराव्यासहित करा. कोणालाही काळा म्हणणे आणि कोणालाही गोरा म्हणणे याच्यापेक्षा समाजाच्या पदरात शाश्वत काय पडतंय याच्याकरता तुम्ही आम्ही काम केलं पाहिजे. कारण सगळ्याचा दृष्टिकोन समाजाचं भलं झालं पाहिजे मूळतः हाच आहे. त्याच्यामुळं काल आलेली तरुणांनी असं समजू नये की जुन्यांनी खूप काही वाईट केले आणि जुन्यांनी असंही समजू नये की आम्ही खूप काही काम केलं ना आज आलेले हे पोरं आम्हाला काय सांगतात. सगळ्यांचा ताळमेळ बसून जरांगे पाटलाच्याच नेतृत्वात समाजाच्या पदरात शाश्वत आरक्षण जे नोंदी सापडत नाही त्या नोंदीचं कामकाज का चालू झालं पाहिजे. ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांच्या बाबतीत शासन एका ओळीमध्ये GR काढून शासन निर्णय घेऊन ते आता अधिवेशन चालू आहे त्याच्यात तो कायदा पारित करून किंवा ते आदेश काढून ते सगळे गुन्हे संपुष्टात आणले पाहिजे. त्याच्यावरही शासन बोलत नाहीत. परंतु जरांगे पाटील उपोषणा बसल्यावर नेहमीच सांगितलं जातं की गुन्हे सरसकट मागे घेतले जातील. जिथं जाळपोळ झाली तेवढेच घेणार नाही. बाबा पण कमीत कमी ते साधे तर गुन्हे मागा घ्या. कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचं ओझ तर कमी करा. किती दिवस आम्ही कोर्टात चक्रा मारणार आहोत. काकासाहेब शिंदेपासून सुरू झालेली आत्महत्येची जी काही तरुणांची जी सुरुवात होती ती काल परवापर्यंत तरुणांनी आत्महत्या केल्या. 2 सप्टेंबरच्या नंतर आतापर्यंत समाज संभ्रमित आहेत. विनंती माझी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना की समजून घ्या की 2 सप्टेंबरचा जो GR निघाला आहे हा नवीन आरक्षणाचा निर्णय नाही. 1 जून 2004ला जो काही शासन निर्णय निघाला आहे याच्यामध्ये सरळ सरळ संदर्भ क्रमांक 2ला याचा उल्लेख केला आहे की या GR नुसार नोंदी सापडल्या तर मराठा समाजाला आरक्षण मिळतं. याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण हे 1 जून 2004च्या कायद्यानुसार मिळतंय. परंतु ज्या नोंदी सापडल्या त्याचं सर्वस्व श्रेय मी जरांगे पाटलाला देतो. समाजाने जरांगे पाटलाला दिले आहेत ते कोणीही श्रेय ओढून घेत नाहीत. मराठवाड्यातल्या ज्या काही नोंदी सापडण्याचं श्रेय ते जरांगे पाटलालाच आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण त्या आंदोलनामधले एक घटक छोटेसे घटक आहोत. पण नेतृत्व जरांगे पाटलाचं आहे. संघर्ष योद्धा जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या सहित सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की समाजाची दिशाभूल शासन करतायत. विखे पाटील नावाचा माणूस ज्याचा आणि मराठवाड्याचा कुठलाही संबंध नाही हे समजून घ्या. त्याच्यापेक्षा मराठवाड्यातला एखादा आमदार त्या उपसमितीचा का अध्यक्ष केला नाही. मराठवाड्यामधल्या जर का आरक्षणाचा विषय असेल तर विखे पाटलांनी मराठवाड्याच्या स्तरावर का बैठका घेतल्या नाही. माझे प्रश्न आहेत. आणि मी आज आहे मंगळवार, शुक्रवारी जरांगे पाटलांकडं आमच्या सहकाऱ्यांसह आम्ही जरांगे पाटलांना विनंती करायला जाणार आहेत. एक खुलं पत्र पाटलांना जे प्रश्न आम्हाला पडले समाजाचे घटक म्हणून ते आम्ही प्रश्न पाटलांकडे लिहून देणार आहेत. पाटील त्याच्यावर जो काही निर्णय घेतील तो सर सलामत राहील. तो सराखोपे काय म्हणतात त्याला डोक्यावर घेऊन आम्ही ते प्रश्न पाटील जसं म्हणतील तसा निर्णय आम्ही घेऊयात. कारण शेवटी समाजाचं नेतृत्व पाटील आहेत. आम्ही गल्ल्याबोळ्यातले कार्यकर्ते आहोत. आम्ही जिल्ह्यापुरते सीमित आहोत. काल परवा एका कार्यकर्त्याचा फोन आला की मी मराठा आहे, मला तुला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की तुझं काय कर्तृत्व आहे. मी म्हटलं माझं काहीच कर्तृत्व नाही बाबा. जे काय कर्तृत्व असेल ते तुझं असेल. माझी चुकी काय मला सांग. मी समाजाच्या भविष्यासाठी बोलू नको का. मला जे कळते मी ते सांगू नको का. जे मला अडचणी येतात ते मी बोलू नको का. जर का कुटुंबाचा प्रमुख म्हणून जरांगे पाटील जर का असतील तर कुटुंबाच्या प्रमुखालाच जाऊन सांगावं लागेल की पाटील हे अडचण येते. तेव्हा पाटील फोन लावतील महसूल मंत्र्याला, तेव्हा फोन लावतील विखे पाटलाला आणि पाटलाचा फोन एका सेकंदात घेतला जातो. आपला गेला जाईल का. त्याच्यामुळं अडचण अशी आहे की हर ताले की चावी पाटलाजवळ आहे. त्याच्यामुळे पाटलाकडेच जावं लागेल, पाटलांनाच बोलावं लागेल. आणि जर का एखाद्याने दुसरं नवीन उपोषण करायला लागला तर लोक म्हणतील लागली दुकान चालू याची, झाली टोळी बाद, जर लागले कामाला यांना कोणतरी बसवलं उपोषणाला. यापूर्वी या घटना घडलेल्या आहेत.
त्याच्यामुळं उपोषणाला बसणं फार अवघड आहे. याचा अर्थ आम्ही उपोषण केले नाही का? केले. पाटलांनी एवढे नाही केले पण उपोषण केले नाही का? उपोषणाला आम्ही बसू शकत नाही का? आम्ही जर का उद्या उपोषणाला बसलं तर तुम्ही सगळेजण म्हणताल की यांना कोणतरी पैसे दिले, यांना बसवलं. समाजामध्ये एकामेकावर आरोप करण्यापेक्षा समाजाचा हिताचं काय आहे याच्यावर काम केलं पाहिजे. ज्यांचे माझी विनंती आहे, मनोज जरांगे पाटलांचे जेवढे फेसबुकवर समर्थक आहे, समाजाला चांगलं नेतृत्व जर का मिळालं असेल तर त्याला कायम टिकवणं, त्याचा विश्वास समाजात कायम टिकवणं हे तुमची आमची जबाबदारी आहे. कारण सोशल मीडियावर एका सेकंदात एक पोस्ट व्हायरल होती आणि ती समाजापर्यंत पोहोचते. चिखलाला झालेलं प्रकरण दोन्ही बाजूंनी जर का बघितलं तर एकामेकावर आरोप करतायत. आज आपल्या ताईचे कपडे फाडण्यापर्यंत जर का हिंमत जात असेल तर उद्या विचार करा, चिखला गावातला परिस्थिती आज आपल्या गावात सुद्धा येऊ शकते. याचा अर्थ मी म्हणत नाही की जाती जातीमध्ये भांडणं लावा, जाती जातीमध्ये भांडण होऊ नये म्हणून याच्याकरता वैचारिक क्रांती करणं गरजेचं आहे, विचार प्रेरणा गरजेचं आहे, समाजामध्ये एकोपा निर्माण करणं गरजेचं आहे. मराठा क्रांती मोर्चेमध्ये सगळ्या जाती घटकाच्या लोकांनी तुम्हाला आम्हाला पाणी वाटलं, तुमच्या आमच्याकरता त्या ठिकाणी 2 भाकरी शिदोरी आणली. तसंच आज मुंबईच्या मोर्चामध्ये सुद्धा, मुंबईच्या उपोषणामध्ये सुद्धा सगळ्या समाजातल्या लोकांनी आम्हाला भाकरीची शिदोरी पाठवली ना. गावगाड्यामध्ये कुठं आज आहे, जे गरजवंत लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, त्यांच्यात कुठं जातीवाद आहेत? बोटावर मोजण्याइतकी लोक जर का एकामेकावर आरोप करत असतील राजकीय पोळी भाजण्याकरता तर त्यांच्या गांडीवर लाथा मारण्याची वेळ आलेली आहे. आणि ही सुरुवात आता आम्ही स्वतः करत आहोत. किती दिवस शंड होऊन घरात बसणार आहोत? समाजाचं नुकसान होताना किती दिवस आम्ही बघणार आहोत? समाजाचं नुकसान होताना बघणाऱ्यांनो, तुम्हाला समजत नसेल तर समजून घ्या आणि कोणी सांगण्याचा प्रयत्न करेल तर त्याचं ऐकून घ्या. तुम्हाला पटत नसेल तर शांत बसा, पण त्याला शांत बसू देऊ नका. त्याला बोलू द्या, त्याला सांगू द्या की समाजाची फसगत कुठं होतीये. आज समाजाकडं कोटीनी लोक जर का जरांगे पाटलाच्या शब्दावर एकत्र येत असतील तर त्या जरांगे पाटलाच्या शब्दावर अभ्यासक लोक असतील, कायदेविषयक अभ्यासक लोक असतील, त्या जरांगे पाटलाच्या शब्दावर ज्या पोरांवर केसेस झाल्या त्या केसेस कशा मागे घेतल्या गेल्या याच्याकरता वकिलांची फौज असेल. ही करणारी मंडळी का उभी राहत नाहीयेत? हा साधा प्रश्न आहे. त्याच्यामुळं माझी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मित्रमंडळींना, सर्व मराठा समाजासाठी मनापासून काम करणाऱ्या लोकांना विनंती आहे की तुमच्या सर्वांना माझा सलाम आहे, तुम्हाला नमस्कार आहे, तुम्हाला जय शिवराय आहे. त्या शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, समाजातला कुठलाही माणूस विकला जात नाहीत. कुठल्याही माणसाला आरोप करू नका. जे कोणी स्वतःच्या पदरात काही पाडून घेण्याचा प्रयत्न करत असतील ते गरीबाला लुटत नाही. त्यांना काय कमवायचं कमवू द्या, किती टेंडर घ्यायचे घेऊ द्या. काल इनोवा घेतली तर आज फॉर्च्युनर घेऊ द्या, परवा ते हेलिकॉप्टर घेऊन फिरतील. शेवटी समाजाचा माणूस मोठा होत असेल तर होऊ द्या. जरांगे पाटलांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात हेच सांगितलं की सगळेजण या, तुमच्या जुन्या चुका सोडून देतो पण समाजासाठी प्रामाणिकपणे काम करा. समाजासाठी प्रामाणिक काम करणाऱ्यांना तुम्ही हातभार लावा, त्यांच्या पाठीशी उभं राहा. हे जरांगे पाटलांचं सांगणे आणि हे जर का आम्ही विसरत असेल तर तुम्हाला माझी विनंती आहे की तिन्ही गोष्टी लक्षात घ्या. हैदराबाद गॅझेट आणि मराठा कुणबी नोंदी हे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणजे आजचा मराठा समाजाला कुठल्याही नोंदी न बघता त्या ठिकाणी शपथपत्राच्या आधारे किंवा शासनाने एक GR काढून त्या ठिकाणी सरसकट मराठा समाजाचा, मराठवाड्यातल्या लोकांना आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे 1 जून 2024चा जो काही कायदा आहे हा मराठा आरक्षणाचा, म्हणजेच मराठा कुणबी मराठा आणि कुणबी किंवा किंवा कुण असं ज्याची नोंद आहे त्यांना आरक्षण देणारा, त्यांना जात प्रमाणपत्र देणारा निर्णय 1 जून 2004ला खत्री कमिशनच्या शिफारशीनुसार सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना घेतला गेलेला आहे. या ठिकाणी त्या GRच्या अनुषंगाने आज ज्या नोंदी सापडत आहेत त्यांना जात प्रमाणपत्र मिळतं. परंतु 2 सप्टेंबरचा GR जो पद्धतीने आला तो सांगितलं जातो की हैदराबाद गॅझेट लागू झालं असं आंदोलक आणि शासनाचे काही कार्यकर्ते सांगतात किंवा फेसबुकवर काही कार्यकर्ते सांगतात. परंतु शासनाच्या वतीनं सरळ स्पष्ट लिहिलं आहे 2 सप्टेंबरच्या GR मध्ये हैदराबाद गॅझेट मधली नोंद विचारात घेऊन. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला शपथपत्राच्या आधारे नोंद मिळतीये किंवा शपथपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र त्यांना शुभेच्छा. ज्यांच्यासाठी मिळत नाही त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्या, ज्यांना जात प्रमाणपत्र मिळाले याचं सगळं श्रेय जरांगे पाटलांनाच आहे. ते बाकी कुठल्याही कार्यकर्त्याला लागत पण नाही. हे जरांगे पाटलाचं श्रेय. जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज, हे समजून घ्या. त्याच्यामुळं आता जो लढा द्यायचा आहे, अधिवेशन चालू आहे, सगळ्यांनी फोन काढा, आपल्या आपल्या आमदाराला फोन करा आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा करणं गरजेचे आहे हे समजून घ्या. आता जर का अधिवेशन संपूस तर जर का मराठा आरक्षणाचं त्या ठिकाणी विषय आला नाही तर दूध का दूध पाणी होणार नाही.
पुढचं अधिवेशन व्हायला कमीत कमी 4 ते 5 महिने आहेत. तोपर्यंत मराठा समाजाला पुन्हा ती नवीन समिती त्यांनी काल गाजर दिलं, त्या समितीचा शोध चालू राहील, मग एसओपी तयार होईल आणि त्याच्यात दिवस निघून जातील. हे भामटं सरकार आहे, समाजाला भुलवणारं सरकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये 1000 छत्रपतींचे पुतळे बसवण्याच्या अनुषंगाने गावागावामध्ये वाद लावण्याचा प्रकार करतोय. कोणत्याच जातीचा माणूस छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करत नाहीत, परंतु जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कोणत्या तरी बगल बच्च्याला त्या काम दिलं जातं आणि तो आपल्या समाजाच्या पुतळ्याला, महाराजांच्या पुतळ्याला विरोध करतो आणि त्यातून वाद तयार होतो. कुठेतरी कपडे फाडले जातात, कुठेतरी मारहाण होते. हे प्रकार चालू होतील, हे समजून घ्या. हीच RSS नीती आहे. एखादी गोष्ट दाबण्याकरता दुसरी गोष्ट क्रिएट करून द्यायची, वातावरण निगेटिव्ह करायचं, नेगेटिव्ह वेगळा सेट करायचा, हे समजून घ्या. छत्रपतीचे पुतळे याच्या अगोदरही महाराष्ट्रात बसवले गेले, कोणत्याही जातीच्या माणसाने विरोध केला नाही, यानंतरही तो होणार नाही. जिथं विरोध होईल तिथं विरोध ठेचणारे सगळ्या जाती धर्माची मावळे सोबत राहतील, हे समजून घ्या. कुठला एक माणूस येऊन जर का महाराजांना विरोध करत असेल, याचा अर्थ त्याची जात विरोध करते, हे समजू नका. कमीत कमी त्याबद्दल बोलू तरी नका. कारण महाराष्ट्रातला अखंड महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, हा 18 पगड जातीचा, 12 बलुतेदार, 18 आळुतेदारांचा महाराष्ट्र आहे. तो छत्रपतीचा महाराष्ट्र आहे. त्या छत्रपतीच्या महाराष्ट्राला कलंक, डाग लागण्याचं काम कोणी भामटे करत असेल तर त्याला त्या ठिकाणी ठेचण्याची जबाबदारी तुमची, आमची आहे, हे समजून घ्या. पुन्हा एकदा जातात एकच विनंती करतो की हैदराबाद गॅझेट लागू झालेलं नाही, सरकारने ते जाहीर करावं. मनोज जरांगे पाटीलच समाजाचं नेतृत्व आहे. मराठा आरक्षणाचा विषय त्यांच्या माध्यमातूनच मार्गी लागू शकतो. कोणीही उठलं आणि त्याच्यावर जर का बोललं तर समाज त्याला त्या ठिकाणी बदनाम करतो. ते बदनाम करणं सोडा, तो काय म्हणतो ते ऐकून घ्या. अरे ते शेंबडं पवन करवर का काय नावाचं पोरग कालचं, ते येऊन ओबीसीचं जर का नेता होऊन समाज जर का त्याचं ऐकत असेल, त्याचा समाज, तर तुम्ही आम्ही 20-25 वर्ष घातली, कमीत कमी ऐकून तर घ्या. काय म्हणणं आहे नेमकं. मला काय पवन करवरचा बी अपमान करायचा नाही, तो त्याच्या समाजासाठी भांडतोय, पण त्याच्या डोक्यात जर का जातीय द्वेष असेल तर त्याला पण त्या ठिकाणी वैचारिक जागृती त्याची केली पाहिजे. कारण की तो कोणत्या तरी मेंदूचा तो हस्तक होतोय, हे लक्षात धरा. आणि हे मेंदूवाले कोण आहे हे तुम्हाला रेशीम बागेतले किडे चांगले माहिती आहेत मित्रांनो. माझं पुन्हा सांगणं आहे की मनोज जरांगेंच्या पाटलाच्या नेतृत्वात उभं राहिलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही मिळालं त्याचं श्रेय जरांगे पाटलालाच आहेत. ते श्रेय कोणीही घेणार नाहीत. याच्यानंतर सुद्धा जे काही मिळणार आहे ते जरांगे पाटलालाच त्याचं श्रेय आहे. तुम्ही आम्ही जरांगे पाटलाचे समर्थक, हितचिंतक, समाजाचे घटक म्हणून त्या आंदोलनात सक्रिय आहोत. पण माझ्या समाजाचं वाटप होत असेल तर मला बोलतं झालं पाहिजे. समाजाच्या भविष्यासाठी खरं बोलावं लागेल. भले शिव्या खावा लागल्या तर लागल्या, काही हरकत नाही. उद्या कोणी काळं फासल, कोणी कुठेतरी धमकी देतील. जुने कार्यकर्ते एकामेकाला शिव्या द्यायला लागलेत की तू जरांगे पाटलाच्या विरोधात बोलतो, पण जरांगे पाटलाच्या कोणी विरोधात बोलत नाहीत. ज्या GR जो निघलाय त्या GRच्या विरोधात बोलणं, सरकारच्या विरोधात प्रश्न उपस्थित करणं, निर्माण झालेले प्रश्न जर का शंका विचारताच आला नाही तर पारंपरिक पद्धतीने पाठीमागून आलं पुढं गेलं, हे किती दिवस चालणार आहेत. आमची तुम्हाला सांगणं आहे की ज्यांच्या ज्यांच्या नोंदी समाजाच्या या आंदोलनाच्या माध्यमातून निघाल्या त्याचं सर्वस्व श्रेय जरांगे पाटलांच्या चरणी आपण अर्पण करतो. याच्या व्यतिरिक्त अजून काही जास्त सांगण्यासारखं नाही. माझी तुम्हाला सर्व समाजाच्या घटकांना, विशेष करून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा, झुंजार छावा, बुलंद छावा, छावा मराठा युवा संघटन, छावा हिंदुत्ववादी, छावा सेना, छावा क्रांतीवीर सेना, सगळ्या मराठा समाजाच्या संघटना, येवन शिवबा संघटना, जेवढ्या कोणत्या मराठा समाजाच्या, मराठा महासंघ, अखिल मराठा महासंघ, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, शंभूराजे युवा क्रांती, हिंदवी स्वराज्य संघटना, हिंदू धर्मसेना, ज्या कोणकोणत्या मराठा समाजाच्या संघटना असतील त्या सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही ज्या आरक्षणासाठी लढत होते ते आरक्षणातलं आपल्या पदरात बऱ्यापैकी काहीतरी पडलंय असं जे काय आपल्याला दाखवलं जाते ते टक्केवारीत फार कमी आहेत. मराठवाड्यातली मराठ्यांची जर का संख्या जर का मोजली तर 80 लाख ते 1 कोटीपर्यंत मराठा समाज असेल. आत्तापर्यंत 2.5 ते 3 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले किंवा जास्तीत जास्त 3.5 लाख लोकांना जरी धरले तरी 97 लाख ते 90 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळालेले. याचा अर्थ जवळपास अजून 40 लाख कुटुंबांना प्रमाणपत्र त्यांच्या घरात मिळणं बंधनकारक आहेत. हे जे काही 58 लाखचे आकडे सांगितले जातात किंवा 3 कोटी समाज आरक्षणात गेला, हे जे काही भांपक पसारा जेव्हा आपल्याला सांगितला जातो शासनाच्या वतीनं तो अत्यंत चुकीचा आहे. मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत 3-3.5 लाख फार जास्त आकडा आहे. आपण
हा आकडा तुम्ही जितेंद्र पापळकरकडे एक माहितीचा अधिकार टाकून मागवू शकतात. 50-55 हजाराच्या वरती नोंदी सापडल्या नाहीत. शिंदे समितीचं 6 महिन्यातलं कामकाज काय आहे, त्याचा अहवाल काय हे पण आपल्याला माहिती नाही. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, विखे पाटलांना फोन करा, पत्र लिहा, फेसबुकवर ट्रेंडिंग त्या ठिकाणी चालवा की विखे पाटील मराठवाडा स्तरावर तुम्ही मराठा आरक्षणाची उपसमितीची बैठक कधी घेणार आहेत. जर का प्रश्न मराठवाड्याचा असेल तर मराठवाडा लेवलवर 8 जिल्ह्यांमध्ये बैठका का झाल्या नाहीत हे माझं विखे पाटलांना या ठिकाणी विचारणं आहे. आणि हे विचारणं माझ्यापेक्षा जरांगे पाटलांनी जर का केलं तर त्याला जास्त महत्त्व येईल, कारण की जरांगे पाटीलच्या शब्दाला आज प्रमाण प्राप्त झालेलं आहे. आम्ही प्रश्न निर्माण करू शकतो, प्रश्न समजून सांगू शकतो, पण प्रश्न हे फक्त जरांगे पाटलांनी विचारले तर त्या प्रश्नाला धार निर्माण होते, हे समजून घ्या. जरांगे पाटलाच्या विरोधात कोणी नाही हे मी वारंवार सांगतो. जरांगे पाटलांचे जे काही हितचिंतक, जे काही समर्थक किंवा त्यांच्या आंदोलनात असलेले सहकारी मित्र आज बाजूला का आहेत, कारण की आम्ही त्यांना बाजूला करतोय. त्यांचं म्हणणं काय हे आम्ही समजून घेत नाहीत. त्याच्यामुळं मी शुक्रवारी जरांगे पाटलांना भेटायला चाललो आहे. जरांगे पाटलांना या बाबतीत मी विनंती करणार आहे की पाटील समाजाच्या पदरात काय, आणि पाटलांनी जर का ते धुडकारलं तर हरकत नाही. पाटील समाजाचं नेतृत्व आहे, पाटलांना तो अधिकार आहे. पण मी माझं म्हणणं या ठिकाणी पुराव्यासही सिद्ध करून दाखवतोय. त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल शंका नाही आहे. ज्या शंका आहेत ते विचारण्याचं काम मी समाजाचा, कुटुंबाचा नेतृत्व म्हणून जरांगे पाटलांना विचारायला चाललो आहे. तुम्ही जर का माझ्यासोबत येणार असाल तर तुमचं स्वागत आहे. बाकी जाता एवढंच सांगतो की हैदराबाद गॅझेट लागू झालं नाही. 2 सप्टेंबरचा GR पुन्हा एकदा समजून घ्या. जर का हैदराबाद गॅझेट लागू झालं असतं तर लाखोच्या संख्येने प्रमाणपत्र निघाले असते. परंतु काही कार्यकर्ते आता फेसबुकवर येऊन सांगतात की विखे पाटलांनी शब्द दिला आहे. विखे पाटीलच म्हटले की तुम्ही थोडंसं थांबा, ओबीसी लोक अंगावर येतील, भाजपला निवडणुका काढून घ्यायच्या आहेत. अरे नालायकांनो, त्यांच्या निवडणुका काय त्याच्या लाकडं घाला त्याच्यात, त्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांमुळे आमचं वाटवं झालं. ज्या गरजवंताचा लढा आम्ही उभारला होता त्या गरजवंतांना आरक्षण मिळत नाही, त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नाहीत, याच्याकरता आमचा लढा आहे. यांच्या निवडणुका काढण्याकरता आमचा लढा नाही. आणि तो विखे पाटील काय सांगतो, त्या विखे पाटलाच्या 5 फोन करून त्यांना आतापर्यंत विनंती केली की पाटील तुम्ही त्या ठिकाणी मराठवाडा लेवलवर बैठक घ्या. पण ते म्हणतात की मी जरांगे पाटलाशिवाय कोणाचंच ऐकणार नाहीत. म्हणून जरांगे पाटलांना विनंती आहे की जरांगे पाटील मराठवाडा स्तरावर 8 जिल्ह्यांमध्ये विखे पाटील आणि तुम्ही सोबत बसून बैठका घ्या, कलेक्टर आणि सगळ्या तहसीलदारांच्या. काय हरकत आहे समाजासाठी 8 दिवस द्यायला? पाटलांनी तर अख्खा आयुष्य दिले, विखे पाटलांना 8 दिवस मराठवाड्यात द्यायला काय हरकत आहे? म्हणून आमची विनंती आहे की मराठवाड्यातल्या आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने लक्षात घेतला पाहिजे. या ठिकाणी उन्हाळी अधिवेशन चालू आहे, बजेट सेशन चालू आहे. तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या मराठा गॅझेट, हैदराबाद गॅझेट लागू झालं हे जे काही आम्हाला सांगितलं जाते याच्यावर अधिवेशनात चर्चा करण्याकरता आपल्या मतदारसंघातल्या, विधानसभा मतदारसंघातल्या आमदाराला फोन करा. एकटा रमेश पाटील किती लोकांना फोन करील? सगळ्यांनी आपल्या आमदाराला विनंती करा की तुम्ही आरक्षणावर बोलले पाहिजे. आणि पत्र लिहा. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय, विखे पाटलांना पत्र लिहितोय, आणि परवा मी जरांगे पाटलांकडे चाललोय. जरांगे पाटलांना सुद्धा मी खुलं पत्र उद्या सकाळी फेसबुकवर ते पत्र टाकणार आहेत. जरांगे पाटलांच्या पर्यंत ते पत्र पोहोचवणार आहेत आणि स्वतः प्रत्यक्ष जरांगे पाटलांची, ज्या लोकांना वाटतं की समाजाचं भलं झालं पाहिजे, आशांच्या सहित, भले ते 2 असतील, 4 असतील, 10 असतील, 20 असतील, जे आमच्यासोबत येतील त्यांना आम्ही घेऊन जरांगे पाटलांना जाऊन विनंती करत आहोत. यामध्ये कुठंही कोणीही जरांगे पाटलाच्या विरोधात नाही हे वारंवार समजून घ्या. जरांगे पाटलाच्या विरोधात म्हणजे समाजाच्या विरोधात. जो समाजाच्या विरोधात जाईल तो समाजद्रोही असेल, पण तो समाजासाठी बोलत असेल त्याला कसं तुम्ही समाजाचा द्रोही म्हणतात? त्याला जे प्रश्न पडतायत त्यांनी ते मांडले पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे. आणि समाजासमोर जर का तो प्रश्न मांडत असेल तर समाजाने ते प्रश्न समजून घेतले पाहिजेत. त्याच्यामुळं एकामेकावर आरोप करण्यापेक्षा कोणीतरी विकल्या गेला, कोणाला तरी विकलं गेलं. आता उद्या माझ्या विरोधात सुद्धा व्हिडिओ येणार आहेत हे मलाही माहिती आहे. कोणीतरी 90 बाद धरील, पण जे 24 वर्षापासून मला ओळखतात त्यांना चांगलं माहिती आहे की विकत घेणारा अजून पैदा झाला नाही, वाकवणारा पैदा झाला नाही, आणि थांबवणारा सुद्धा पैदा झाला नाही. त्याच्यामुळे हा डोक्यातला विचार सोडून द्या. कोणीतरी 90 बाद धरील आणि व्हिडिओ करीन आणि त्याच्यावर योगेश शेळके धामोरीकर थांबन, हे तुम्हारी बस में नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो की विनंती आहे की आपण समजून घ्या. पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओतून तुम्हाला मी खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा आपण बोलूया. पण 2 सप्टेंबरच्या GRच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेट लागू झालं नाही. मराठा आरक्षणाचा मूळ गाभा 1 जून 2004च्या कायद्यामध्ये आहे. कायदा, आरक्षणाचा GR, खत्री कमिशन समजून घ्या.
एवढी विनंती करतो, थांबतो. पुन्हा एकदा विनंती करतो की जरांगे पाटील समाजाचं नेतृत्व आहे. समाजाचे अनेक नेतृत्व तालुका, जिल्हा, गाव पातळीवर असतात, पण समाजाचं संघर्ष योद्धा जरांगे पाटील आहेत, यात कुठलीही शंका नाही. तुम्ही आम्ही जो संघर्ष करतोय तो जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सपोर्ट म्हणून करतोय. एवढं जरी समजून घेतलं तरी मराठे येत्या काही दिवसांमध्ये शाश्वत असं आरक्षण मिळवून घेतील. याचाच अर्थ मराठवाड्यातल्या मराठ्यांना ज्या नोंदी सापडत नव्हत्या, ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत, त्यांच्याबद्दल शाश्वत असा कायदा येईल आणि तो अधिवेशन काळातच आपण आणू शकतो, हे समजून घ्या. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.